माझ्यासोबत असं होईल मी तर विचार पण केला नव्हता. माहीत नाही काऊन पण लंबे केस कट करायची माझ्या तेवढी चूल असते ना. लाईफचा सगळ्यात भारी डिसिजन असते इतके मोठे सुंदर केस कापायचा. मग काय झाली बाई मी रेडी नो मेकअप लुक करून आणि गेली केस कापायला. आता दादा म्हणे तुम्ही केस काही धुतले नाहीये, केसामध्ये तेल सारखं वाटतंय, तर मग काय हेअर वॉश पण करून घे. आता हेअरकट काय करायची यावरती डिस्कशन चालू होतं. माझं तर एकच होतं, काही पण हेअरकट करा, फक्त लेंथ कमी नका करू, शॉर्ट नका करू. पण तरी दादानी शेवटी केले ते शॉर्ट. आता एवढे छोटे केस बघून माझा तर जीव जात होता बाबा. पण आता एका साईडचे तर कापून झाले होते, मग गप बसून राहावं लागलं. स्वतःला दिलासा देत होते की ठीक आहे, बॅकचे तर केस आहे ना मोठे, तो पण भ्रम तोडून टाकला दादानी माझा. कधी कधी तर वाटते प्रॉब्लेम माझ्याजवळ नाही येत, मीच प्रॉब्लेम जवळ जाते. म्हटलं जाऊ द्या, ब्लो ड्राय एन्जॉय करून घेऊया. ह्या दादानी अजून थोडा वेळ ब्लो ड्राय केलं असतं, मी तर इथंच झोपून घेतलं असतं. कम से कम पैसे तर वसूल करून घेतले असते. मग हे विचार केला, काय माझ्यासोबतच थोडी ना असं होते, सगळ्यांसोबतच असं कधी ना कधी होत असं, कधी ना कधी